महत्वाची बातमी, जरांगेंच्या आंदोलनासाठी आझाद मैदानाची निवड होण्याची शक्यता आहे। मुंबईतल्या मराठा समन्वयकांची जरांगेंच्या शिष्टमंडळासोबत चर्चा सुरू आहे। आझाद मैदान कसं सोयीचं हे समन्वयकांनी शिष्टमंडळाला सांगितलेलं आहे। महत्वाची बातमी आपण पाहताय। आझाद मैदान, शिवाजी पार्क आणि बीकेसी अशा 3 मैदानांचा पर्याय जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। मात्र पसंती जी आहे ती आझाद मैदानाला दिली जात असल्याची सध्याची तरी माहिती आहे। अधिक माहिती जाणून घेणार आहोत कृष्णा सोनरवाडकर यांच्याकडून। कृष्णा, वृषाली, आपण पाहतोय की मराठा क्रांती मोर्चाचा जो काही मोर्चा मुंबईमध्ये पार पडलेला होता त्यावेळी तो आझाद मैदानामध्ये भरलेला होता आणि आता आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळासोबत मुंबईतील समन्वयक जे आहेत ते चर्चा करतायत। एक खाजगी बैठक सुद्धा पार पडलेली होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा ही बैठक पार पडते आहे। खाजगीमध्ये जी बैठक पार पडली त्यामध्ये शिष्टमंडळातील काही प्रमुख लोक, त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळातील काही लोक आणि मुंबईतले मराठा समन्वयक जे आहेत त्यांच्यामध्ये ही बैठक पार पडली आणि मुंबईतील मराठा समन्वयकांच्या तर्फे जे काही सजेशन दिले जात आहेत त्यामध्ये मुंबईतल्या आझाद मैदानाची निवड ही मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासाठी केली जाऊ शकते अशी सुद्धा माहिती मिळते आहे। बीकेसीतलं मैदान, त्याचबरोबर शिवाजी पार्क मैदान ह्याच्यामध्ये परवानगी मिळवताना तांत्रिक अडचणी सुद्धा येऊ शकतात। शिवाय इथे गर्दी ही मोठ्या प्रमाणामध्ये जमली तर त्या ठिकाणी अडचणी ज्या आहेत ते निर्माण होऊ शकतात। त्यामुळे आझाद मैदान हे सोयीस्कर आहे। याआधी सुद्धा मराठा समन्वयकांनी मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये जो काही मोर्चाचं प्लॅनिंग केलेलं होतं तशाच पद्धतीचं प्लॅनिंग करण्यामध्ये सोय निर्माण होऊ शकते आणि म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासाठी आझाद मैदान हे निवडलं जाऊ शकतं तशी एक शक्यता जी आहे ती आजच्या बैठकीमधून समोर येते आहे। मुंबईतील मराठा समन्वयक हे शिष्टमंडळाशी चर्चा करत असताना आझाद मैदानामध्ये जर हे उपोषण करण्यासाठी हा ठिकाण निवडलं तर प्रवासाची सोय सुद्धा तशाच पद्धतीने उपलब्ध होऊ शकते। शिवाय त्या ठिकाणी याच्या आधी सुद्धा मराठा क्रांती मोर्चाचा एक मोठा मोर्चा जो आहे तो भरलेला होता, त्यामुळे तेच मैदान हे सोयीस्कर ठरू शकतं अशा पद्धतीचा सल्ला जो आहे तो समन्वयकांच्या माध्यमातून दिला जातोय। धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।